एक बघा, राजकारणात मैत्री आणि कुरघोडी यांच्यातली रेषा नेहमीच धुसर असते आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे कोल्हापुरात नुकतीच घडलेली एक गमतीशीर पण तितकीच अर्थपूर्ण घटना। एकीकडे सत्ताधारी भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे दोघेही एकाच मंचावर होते, तेही एकाच समाजाच्या मेळाव्यात। पण खरी गंमत सुरू झाली जेव्हा वडेट्टीवारांनी बावनकुळेंवर हलकीशी टोलेबाजी केली आणि बावनकुळेंनी लगेच त्यावर पलटवार करत या संवादात बावनकुळेंनी वडेट्टीवारांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली आहे। आता तिकडे नाही जमलं तर आमच्याकडे या, बावनकुळेंचं हे वाक्य वरवर जरी विनोद वाटत असलं तरी महाराष्ट्राच्या ओबीसी राजकारणात याचे कंगोरे किती खोल आहेत हे आपण समजून घेऊयात। त्यासोबतच नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर झालं असं की कोल्हापुरात नुकताच तेली समाजाचा मोठा मेळावा पार पडला। या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते। विदर्भातले हे दोन्ही नेते आज पश्चिम महाराष्ट्रात एकत्र सत्कारासाठी आले होते आणि याच कार्यक्रमात दोघांमध्ये मिश्किल पण अर्थपूर्ण संवाद झाला। या संवादात बावनकुळेंनी वडेट्टीवारांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे, तर वडेट्टीवारांनी एका ज्वलंत मुद्द्यावरून बावनकुळेंसमोर नाराजी बोलून दाखवली आणि म्हणूनच या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कोल्हापुरातल्या या मेळाव्यात वडेट्टीवारांनी बावनकुळेंवर फिरकी घेतली आणि म्हणाले 2029 मध्ये आमचं सरकार येऊ द्या। यावर बावनकुळेंनी तात्काळ उत्तर दिलं की त्यावेळेही आमचंच सरकार असेल, गरज पडली तर तुम्ही आमच्याकडे या। आता त्यांच्या या वक्तव्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेत आला, पण नंतर बावनकुळेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की हा विनोदाचा भाग आहे, यात कुठलाही राजकीय भाव किंवा भावना नाही। वडेट्टीवार काँग्रेसमध्ये चांगलं काम करतायत, ते हार्डकोर नेते आहेत, त्यामुळे ही ऑफर गंभीर राजकीय प्रस्ताव नसून मंचावरचा हलका फुलका संवाद होता, हे बावनकुळेंनी स्वतःच अधोरेखित केलं। आता हे समजून घ्या की ही काय पहिलीच वेळ नाहीये जेव्हा विरोधी पक्षातल्या नेत्याला अशी थेट ऑफर मिळाली आहे। काही आठवड्यांपूर्वी वडेट्टीवारांनी स्वतः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आणि महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यांना ओपन ऑफर दिलेली। त्यामुळे आत्ताची बावनकुळेंची ही ऑफर काहीशी जशास तसं उत्तर वाटू शकतं। मात्र भाजप आणि काँग्रेसची राजकीय भूमिका परस्पर विरोधी असल्याने वडेट्टीवार प्रत्यक्षात भाजपमध्ये जाण्याची शक्यता अजिबातच नाहीये, हे लक्षात घ्यायला हवं। दरम्यान या कार्यक्रमात वडेट्टीवारांनीही बावनकुळेंचं भरभरून कौतुकही केलंय, हे म्हणत की असा धडाकेबाज निर्णय घेणारा महसूल मंत्री यापूर्वी पाहिला नाही। पश्चिम महाराष्ट्रात एवढा मोठा मेळावा होईल असं वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले। पण यावेळी कौतुकासोबतच वडेट्टीवारांनी समाजाच्या मागण्याही मांडल्या, ज्यात तेली समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, त्यासाठी निधी आणि संताजी महाराजांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन उभारण्याची मागणी केली गेली। तर तुम्ही कॅबिनेटमध्ये मांडा, मी अधिवेशनात मांडतो असं म्हणत त्यांनी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या पलीकडे जाऊन समाज हितासाठी एकत्र काम करण्याचा प्रस्तावही दिला। महत्त्वाचं म्हणजे या जुगलबंदीची राज्यात चर्चा सुरू असतानाच या दोन नेत्यांच्या ऐकीचा ओबीसी समाजाला फायदा होईल का असा सुद्धा सूर उमटू लागला, कारण दोन्ही नेत्यांचा एकत्र सत्कार आणि सत्ताधारी विरोधी बाजूंनी समाज हितासाठी एकत्र काम करण्याची दोघांची भाषा, यामुळे तेली समाजासह इतर ओबीसी घटकांमध्ये याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिला जात आहे अशी चर्चा आहे। पण हे प्रत्यक्षात महामंडळ, निधी आणि तेलबंदीच्या मुद्द्यावर ठोस निर्णयांमध्ये रूपांतरित होतं का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।